नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊसूत आणि भरपूर असं सारण घातलेला, त्याचबरोबर टम्म फुगलेला असा मटार पराठा। तुम्ही हे पराठे पाहू शकता, दिसायला तितके अप्रतिम दिसतात, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे बनले जातात। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहील। वेळ न वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला काय करायचं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यातील कचरा निघून जाईल। त्यानंतर घालायचं आहे मीठ आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदी चपाती आपण बनवतो त्या पद्धतीनेच मळायचं आहे, पण त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे। तर या पद्धतीने इथे पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे। त्याच्यावर एखादं पातेलं घालून आपण हे असंच बाजूला ठेवूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मटार घेतलेले आहेत, ते छान असे बारीक करून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण, 1 हिरवी मिरची आणि 1 इंच आलं घालायचं आहे आणि हाही छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपलं वाटण तयार आहे। आपण आता सारण बनवायला घेऊया। कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं की पाव चमचा घालायचा आहे जिरे, त्याचनंतर चिमूटभर हिंग घालायचा आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 मध्यम आकाराचा कांदा, छान बारीक कट करून घेतला आहे। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। इथे आता आपला कांदा भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे महाराष्ट्रीयन ठेचा, जो आपण आलं लसूण आणि मिरचीचा बनवून घेतला होता, तर ते घालायचं आहे। त्यानंतर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर घालायचं आहे वाटून घेतलेले मटार, 1 मिनिटभरासाठी परतून घेतले। आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया। मंद आचेवरतीच आपल्याला हे सर्व छान असं शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला संपूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असं कोरडं होईपर्यंत हे सर्व मिश्रण मी इथे शिजवून घेतलंय। मिश्रण तयार आहे। आता आपण मुरत ठेवलेलं पीठ घ्यायचं आहे। पुन्हा एकदा छान असं ते पीठ मळून घेऊया, जेणेकरून आपण जे पराठे बनवणार आहोत ते छान असे टम्म फुगले जातील। तर इथे तुम्ही पाहू शकता, पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपण याचे छोटे छोटे जे गोळे बनवून घेणार आहोत। आपण जेवढं चपातीसाठी पीठ घेतो त्याच पद्धतीने इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि त्याचे या पद्धतीने संपूर्ण इथे गोळे बनवून घेतलेत। गोळे इथे आपले तयार आहेत। त्याचबरोबर सारणही आपलं जे बनवून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे। पहा, इथे एका वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता आपण पराठे बनवायला घेऊया। तर घेतलेला पिठाचा गोळा आहे, त्याची छान अशी एक वाटी तयार करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित वाटी तयार केल्यानंतर 1 चमचा याच्यामध्ये सारण घातलेलं आहे आणि सारण घातल्यानंतर या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे या सेम पद्धतीने आपल्याला हा गोळा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे। गोळा व्यवस्थित असा बंद करून झाल्यानंतर हलकंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। तर आता इथे लावण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित असं हे घोळवून घेऊया। पिठाचा गोळा व्यवस्थित घोळवून घेतल्यानंतर सुरुवातीला असा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी व्यवस्थित असा हा पराठा लाटला जातोय आणि छान, अगदी जास्त जाडसरही नाही, जास्त पातळही नाही, या पद्धतीने आपण इथे हा पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे। तर तिथे पाहू शकताय। आता आपण गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यावरती पराठा घालून घ्यायचा आहे। एका बाजूने हलकासा भाजला गेला की आपण हा परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला भाजायचा आहे। परतून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती लावायचं आहे तूप। तुम्ही तुपाऐवजी बटरही लावू शकता किंवा तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता। आता आपण हा परतून घेऊया आणि परतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित असा हा पराठा जो आहे तो फुगत आहे। आता वरच्या साईडनेही आपल्याला ह्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला छान असा खरपूस खमंग हा पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता,
अगदी वरच्या साईडनं तूप लावल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा पराठा परतून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान असा खरपूस पराठा आपण इथे भाजून घेणार आहोत। तर इथे आपला पराठा जो आहे तो इथे भाजून तयार आहे। इथे तुम्ही पाहू शकताय, दिसायलाच इतका अप्रतिम दिसतोय, चवीला तर खूपच छान लागतो। सध्या सीझन आहे मटारचा, तोपर्यंत हा पराठा एकदा नक्की ट्राय करा। याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे पराठे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। अगदी छान खुसखुशीत आणि अगदी आतपर्यंत सारण भरलेला असा हा पराठा इथे तयार झालेला आहे। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असा छान खुसखुशीत असा मटार पराठा नक्की करून घाला। त्यांनाही नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे। जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।